एकदा काय झालं, आजी आपल्या लेकीकडे जायला निघाली. चालता चालता वाटेत तिला वाघ भेटला. वाघ म्हणाला, आजीबाई आजीबाई कुठे चालल्या? आता मी तुम्हाला खाणार. आजी म्हणाली, नको रे बाबा, मी आधी माझ्या लेकीकडे जाते, जाडजूड होते, मग तू मला खा. पुढे चालत गेली आणि अस्वल मिळालं. अस्वल म्हणालं, आजीबाई आजीबाई मी तुम्हाला खाणार. आजीबाई म्हणाले, नको रे बाबा, मी आधी माझ्या लेकीकडे जाते, जाडजूड होते, मग तू मला खा. आजी अजून पुढे गेली आणि तिला वाटेत कोल्हा भेटला. कोल्हा म्हणाला, आजीबाई आजीबाई कुठे चालल्या? आता मी तुम्हाला खाणार. आजीबाई म्हणाली, नको रे बाबा, मी माझ्या लेकीकडे जाते, जाडजूड होते, मग तू मला खा. असं करून आजी सुखरूप आपल्या लेकीकडे पोचली. लेकीने आजीला खूप खायला घातलं आणि आजीला जाडजूड केलं. लेकीने आजीला भोपळ्यात बसवलं आणि आजी म्हणाली, चल रे भोपळ्या, तू नुक तोडू. पुढे वाघ, अस्वल, कोल्हा भोपळ्याला बघून घाबरले. त्यांना वाटलं, हा साधा भोपळा नाही, यात भूत आहे. सगळे पळून गेले आणि आजी सुखरूप आपल्या घरी पोहोचली. मुलांनो, आपण ह्या गोष्टीतून असं शिकतो की संकट किती मोठं असलं तरी शहाणपणे वागलं तर सुटका होते.